शासनाचा प्रतिनिधी म्हणून जसा मी आलो आहे तसं जवळजवळ 40 वर्षापेक्षा सुद्धा जास्त ज्या काळात मी विद्यार्थी परिषदेसाठी बार्शीत प्रवासाला यायचो तेव्हापासूनचा आमचा परिचय मैत्री असल्यामुळे आपला एक मित्र एखादा विषय घेऊन गेली 3 दिवस हजारो लोकांना बरोबर घेऊन धरणं धरतोय, दिवसभराचं साखळी उपोषण करतोय, तर आपण त्याला भेट द्यायला गेलं पाहिजे अशा भूमिकेतून मी आलोय. सरकारचा प्रतिनिधी मी आहेच, पण मैत्री मला जास्त त्या पंढरपूरच्या धनगर समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी मी जावं, मी आणि शंभूराज देसाईंनी असं काल रात्री 12 वाजता मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्यामुळे कोल्हापुरातले सगळे कार्यक्रम ड्रॉप केले. मी कोल्हापूरच्या ट्रेनमध्ये बसत होतो आणि मग पंढरपूरला आलोय, तर आपण राजाभाऊला भेटायला गेलं पाहिजे भूमिकेत आलोय. माझी विनंती अशी राहील की मी कमी वेळात जास्त बोलतो, मला फापट पसरा नाही जमत, तर तो जरा शांतपणे ऐकून घ्या, मग काय नंतर बोलायचं बोला. पहिलं तर तुमच्या ज्या 2 विषय आहेत, विशेष अधिवेशन बोलवणं, हा अधिकार प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्र्यांनी तसं पत्र हे राज्यपालांना पाठवायचं असतं, विधानसभा अध्यक्षाचाही काही संबंध नसतो. जास्तीत जास्त मी संसदीय कामकाज मंत्री असल्यामुळे माझ्या माध्यमातून पाठवायचं असतं आणि मग राज्यपालांनी त्या अधिवेशनाला परवानगी द्यायची असते. आणि त्यामुळे तुमची ही जी मागणी आहे किंवा मराठा समाजाला मिळणाऱ्या सुविधा आणि आरक्षण या विषयाचा विचार करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, ही जी आपली मागणी आहे ती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा. दुसरी मागणी आपली जी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. तर त्यावर बोलण्यापूर्वी मला थोडासा अगदी असा धावता आढावा घेतला पाहिजे की आपल्याला माहिती असेल तर 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. शाहू महाराजांनी तर अनेक क्रांतिकारी निर्णय केले, म्हणजे मुलगा शाळेत नाही गेला तर ते पालकाला दंड करायचे. आता आम्ही म्हणतो की मुलांचं शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कायदा केला, पोरग शाळेत नाही गेलं की बापाला दंड पडणार. मुलींचं शिक्षण त्या काळात त्यांनी सुरू केलं. तसा मराठा समाज गरीब आहे, शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्याला त्यावेळेच्या ज्या काही नोकऱ्या असतील त्या नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं. हे आरक्षण करत 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 स्वातंत्र्यापर्यंत टिकलं. तर त्या काळात ब्रिटिश शासनाच्या ज्या ज्या नोकऱ्या आहेत त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत गेलं. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना जी आपण स्वीकारली त्या घटनेमध्ये 2 आरक्षणं ही घटनात्मक. माझी विनंती आहे की मी खूप सोप्या शब्दात बोलतो, हवं तर नंतर उठून विचारा, पण हे सगळं जरा नीट समजून घेतलं पाहिजे. घटनात्मक आरक्षण आणि कायद्याने मिळणारं आरक्षण हे 2 वेगळी आरक्षण आहे. घटनात्मक आरक्षण कोणाला मिळालं? शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईब. का मिळालं? तो वर्षानुवर्ष, मी सांगायला नको आजही गावात ती स्थिती आहे दुर्दैवाने, पण वर्षानुवर्ष हा समाज अस्पृश्य मानला गेला. गावाबाहेर त्यांची वस्ती, स्पर्श त्यांना करायचा नाही, शाळेत त्यांनी यायचं नाही, त्यांना वरून वाढण्याची मोठी यादी आहे आणि आजही ती अनेक गावांमध्ये आहे दुर्दैवाने. मंदिरात त्यांना प्रवेश नाही, त्यांची स्मशानभूमी वेगळी. अशी एक अस्पृश्यतेची, अनटचेबिलिटीची बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी त्या आरक्षणाला, ती इतर समाजाला नाहीये. म्हणजे गावातला ओबीसी मध्ये म्हणजे काय, सुतार, लोहार, मग तांब्याचे काम करणारा वगैरे वगैरे कुणबी, यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. ते गावामध्ये तसे सन्मानाने राहत होते, आजही राहतात. मग त्या सुताराचं घर आपण चालवतो, वर्षातून एकदा खळ्यावर त्याला बोलवतो, धान्य देतो, लोहारा देतो, अगदी बांगड्या भरणारे कासार, मोठी यादी 382ची यादी. तर पहिला हा फरक समजून घ्या की SC ST ला मिळणारं आरक्षण हे वर्षानुवर्ष अस्पृश्यतेची जी वागणूक दिली गेली त्याच्यातून आलं आणि त्यामुळे घटनेत आलं. त्याला कायदा करावा लागत नाही. घटनेनेच आपल्या देशाची घटना सुरू झाली 26 जानेवारी 1950, तेव्हापासून ते आरक्षण मिळालं. ते 50% जे क्रॉस झालं तरी चालतं. आपल्या माहितीसाठी म्हणजे हात जोडून विनंती आहे की थोडं वाचा, लॅपटॉप घेऊन नेटवर बसा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी संख्या जास्त असल्यामुळे तिथे आदिवासी रिझर्वेशन हे 50%च्या वर, सगळं प्रेस असल्यामुळे चुकीच्या आकडेवारी एवढे, पण 50% वर. का? ते लोकसंख्येला 100% असते, ओबीसी लोकसंख्येला निम्म असते. त्यामुळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब संख्या ज्या जिल्ह्यात जास्त
त्या जिल्ह्यामध्ये इन जनरल काय तर शेड्यूल कास्ट 13%, इन जनरल काय तर शेड्यूल ट्राईब 9%, असं 13 आणि 9 शेड्यूल कास्ट 8% आहे आणि शेड्यूल ट्राईब मला वाटते 6%, असं 14%. तर हे एखाद्या जिल्ह्यात लोकसंख्या वाढीव असली तर तिथे ते वाढीव जातं, पण असं अन्य रिझर्वेशनचं नसतं. ते त्याच्या लोकसंख्येच्या निम्मे मिळतं. समजा ओबीसी लोकसंख्या ही 54% असेल तर त्याचे 27% मिळते, 54% मिळते. का? पुन्हा एकदा तर ह्यांना खूप अन्याय सहन करावा लागला, यांच्यावर अत्याचार झाले, यांना गावाबाहेर ठेवलं गेलं, यांना शाळेत जाऊ दिलं नाही, यांना नोकऱ्यांमध्ये येऊ दिलं नाही, यांना धंद्यात येऊ नाही दिलं. पण त्यांना पुढे आणण्यासाठी घटनेमध्ये सर्वांनी मिळून आरक्षण ते मान्य केलं. पण नंतर मुद्दा आला हळू पुढे जाताना 67 साली मुद्दा आला की हे सगळं ठीक आहे, अस्पृश्यतेची भावना नाही, पण ओबीसीला पण मागेच राहिले ना, बिचारे सुतारकाम करत राहिले, लोहार कामात राहिले, शेती नाही वगैरे, त्यांना आरक्षण द्या. मग ओबीसी अदर बॅकवर्ड आलं, त्याचं रिझर्वेशन मराठा असू दे, कुणबी असू दे, DTNT असू दे, अनुसूचित विमुक्त जाती जमाती, त्या सगळ्यांना विधानसभा विधान परिषद कायदा करावा 67 साली आला. आता 67 साली म्हणून मग आपल्याला सर्टिफिकेट मिळताना 67 ची नोंद मागतात की 67 साली तुम्ही काय होता सांगा, तर तिथून ओबीसी सुरू झाला. आणि मग काही एक जाती सुरुवातीला 18-20 जाती काढल्या गेल्या, करत 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 देशामध्ये एक मंडल कमिशन नावाचं, मंडल हे आडनाव आहे, पाटील राऊत तसं आडनाव, मंडल कमिशन अपॉइंट केले गेलं. त्या मंडल कमिशनने देशभरामध्ये 4200 जाती शोधून काढल्या, ह्याला पण आरक्षण द्या. त्याला म्हणायचं अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय. महाराष्ट्रात त्या 382 काढल्या गेल्या. आता ह्या 382 मध्ये कुणबी आहे, परंतु कुणबी मराठा आहे की नाही याचा जो संदिग्धता आहे ती कुठल्याही राजकीय नेत्याने कधी दूर केली नाही. मी या जाहीर कार्यक्रमात म्हणेन, कारण खरं ते खरं कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्याने केलं नाही. त्याला संधी होती, एक जात असं अगदी यशवंतराव चव्हाणांपासून सुरुवात करू, मग येऊ शंकरराव चव्हाणांपर्यंत येऊ, मग वसंतदादांपर्यंत येऊ, वगैरे वगैरे वगैरे, ते थेट पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत. त्याच्या आधी ते तर 4 वेळा होते फक्त, केव्हा सलग 5 वर्ष नव्हते, पण टप्प्याटप्प्याने 4 वेळा होते. देवेंद्रवरचा राग त्यासाठी आहे की एक मात्र मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनंतर तिथे सलग 5 वर्ष, बाकी विलासराव देशमुख 1.5 वर्ष, पृथ्वीराज बाबा 2 वर्ष, शरद पवार 4 वेळा असतील तरी एकदा 1.25, एकदा 1, एकदा 2 असं होतं. त्यामुळे ते राग तो देवेंद्रवर आहे. तर अशा कुठल्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी हातात सत्ता असताना या 382 जाती ज्या ओबीसी टाकल्या गेल्या त्यात एक मराठा जात टाकायला अडचण नव्हती ना, कारण काळाच्या ओघामध्ये मराठा आणखीन गरीब होत चालला. जमिनीचे तुकडे 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 तुकडे. आता मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आमच्या वाट्याला 2.5 एकर येऊन थांबली, कारण मला भाऊ नाही, पण त्याच्या आधी वडिलांना भाऊ, त्यांना भाऊ, असं करत ती 7 एकराची कधी माझ्या वडिलांची 2.5 एकर झाली कळत नाही, काय काय जणांची 10 गुंठ्यावर आली. आणि म्हणून शेतीमध्ये भागत नाही, अस्पृश्यतेची भावना अनुभवायला नाही मिळाली, पण गरीब झालो म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे, पण कोणीच केलं नाही. 14ला मात्र मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या देवेंद्र निर्णय केला आणि मग आपल्याला इतिहास माहिती आहे, गायकवाड कमिशन अपॉइंट केलं वगैरे वगैरे वगैरे, आणि आपल्याला आरक्षण मिळालं. हायकोर्टात टिकलं. जेवढा काळ टिकलं त्यात किमान 8,000 मराठ्यांना नोकऱ्या मिळाल्या. ते कॅन्सल नाही करतात. काही लाख विद्यार्थ्यांना त्या संपूर्ण कालावधीमध्ये शिक्षणातलं आरक्षण मिळालं, ते नंतर कॅन्सल करता येईल. मग नंतर तो कायदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही. आता आरक्षण दिले तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री, आरक्षण गेलं तेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री, पुन्हा आरक्षण दिलं 10% एससीबीसी तेव्हा शिंदे मुख्यमंत्री. आता मग काय करायचं? लहान मुलाला विचारता येईल तर बाबा कोण प्रामाणिक? देवेंद्र असताना रिझर्वेशन मिळालं, कोर्टात टिकवलं, उद्धवजींना टिकवता आलं नाही, उद्धवजींचं सरकार गेलं, पुन्हा एकनाथजींचं आलं. त्यामुळे असा तो देता आलं असतं ह्या आधीच, पण दिलं गेलं नाही, असा मराठा आरक्षणाचा इतिहास आहे. त्याच्यासाठी आपण ज्यांना श्रद्धेय म्हणतो, अण्णासाहेब पाटलांनी स्वतः गोळी झाडून घेतली वगैरे. आता 14 ते 19 मध्ये देवेंद्रजींनी काय केलं की आरक्षण आणि सुविधा या 2 गोष्टी वेगळ्या केल्या.
हे त्यांचं मोठं क्रेडिट आहे. आधी काय होतं, तुम्हाला आरक्षण आहे तर रोस्टर मिळणार, तुम्हाला आरक्षण आहे तर तुमची निम्मी फी, तुम्हाला आरक्षण आहे तर तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळेल. देवेंद्र म्हणाले की आरक्षण मिळेल तर मिळेल, पहिल्या ह्या दोन गोष्टी वेगळ्या करा. तुम्ही 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे ना, तुमच्या मुलांची निम्मी फी, मग तुम्हाला हॉस्टेल, तुम्हाला अण्णासाहेब पाटीलमधून कर्ज, हे त्यांनी दोन वेगळे केले आणि आरक्षण पण दिले. आता तिढा असा निर्माण झालेला आहे की 50% वर जाता येत नाही, त्याची कोर्ट निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि मनोज दादा जरांगे पाटलांनी सुरू केलं की बा आम्हाला कुणबी म्हणा आणि ओबीसी टाका. आता मधल्या काळात मोदीजींनी आर्थिक मागासांचं एक रिझर्वेशन दिलं, 8 लाखापेक्षा कमी असताना 10%. त्याच्यामध्ये फक्त 21 जाती उरल्या, कारण त्याचा नियम असा आहे, कायदा असा आहे की ज्यांना जातीचं आरक्षण मिळतं त्यांना आर्थिक मागासाचं मिळत नाही. 21च जाती उरल्या, तर 3 मुख्य उरले, मराठा उरली, लिंगायत उरली, ब्राह्मण. लिंगायत ब्राह्मण 8 लाखापेक्षा वरती असतात, तुम्ही सगळं मराठ्याला मिळालं. 3 वर्ष आर्थिक मागासांचं आरक्षण 98% मराठ्यांना मिळालं. मग आता आपण आग्रह धरला की मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालंच पाहिजे, दिलं एससीबीसी. आता आपलं आर्थिक मागासांचं दिलं, मग त्यात कोणती जात उरली? ब्राह्मण 8 लाखाच्या खाली नाही, लिंगायत 8 लाखाच्या खाली नाही. आता मी माहीत करून सांगत नाही, पण माहिती घ्या की ह्या वर्षी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारं 10% आरक्षण कोणाला गेलं. काही ठिकाणी रिकामे गेले, मिळालंच नाही. आणि काही ठिकाणी कोणाला मिळाले तुम्ही जाहीरपणे बोलू नका, मी पण जाहीरपणे बोलत नाही. का आपलं कोणाच्या जातीवर धर्मावर आक्षेप नाही, आपलं घालव एवढंच मला म्हणायचं. आपल्या पायावर पण थोडं तर आपल्याला तर वेगळं दिलं एससीबीसी, आता आपल्याला ते देता येणार नाही. आणि त्यामुळे कुणबी करा आणि टाका. म्हणजे कशात टाका, तर 19% मध्ये टाका. जाती किती आधीपासून आहे? 382. तुम्ही किती जात होणार? 383. 19% मध्ये आता नवीन जो कायदा येतोय की जातींना अ ब क करायचं. तर कुठल्या तरी एका गटात तुम्ही आले की तुम्हाला मिळालं 5%, मग 5% किती? 40-50 जाती. मग तुम्हाला किती? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षाला 10,000 पेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या निर्माण होत नाही. मी अतिशय जबाबदारीने सांगतो. यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष मिळाल्यामुळे मुख्यमंत्री निर्णय केला की 75,000 जॉब क्रिएट झाले, त्याच्या आधी 1,00,000 दिल्या. पण नेहमी किती? 10,000. आता 10,000 नोकऱ्यांमधले 19% मिळालं ओबीसीला. आपण आता त्यात जायचं म्हणतो कुणबी म्हणून, आपल्याला मिळालं 1900. मग त्यातल्या कुणब्यांना म्हणजे नव्याने मराठा त्यांना किती मिळणार? 190 मिळतील का 200 मिळतील? इकडे 10,000 मध्ये एससीबीसी 10%, म्हणजे किती मिळणार? बंदे 1000 मिळणार की नाही? बंदे 1000 मिळणार. आणि त्याच्यात आर्थिक मागा 10%, बंदे 1000 होते. आणि इथे मात्र 382 मध्ये 383 होतात. आता या सगळ्याचा व्यावहारिक विचार आपण करा आणि त्याप्रमाणे निर्णय करू. मुळात अशा प्रकारे सरसकट मराठ्याला कुणबी करता येत, ते कोर्टात कधी टिकणार नाही. एका शेवटच्या मुद्द्यावर बोलतो, माझं बोलून संपवतो. तो आहे सगळे सोयऱ्यांचं अधिसूचना. 2017 साली देवेंद्रजीने एक कायदा केला. तो कायदा असा आहे की रक्त संबंधामध्ये कास्ट व्हेरिफिकेशन नको. म्हणजे काय? तर मला कास्ट सर्टिफिकेट वेगळं, कास्ट व्हेरिफिकेशन वेगळं. तुम्ही साहेब कास्ट सर्टिफिकेट तहसीलदार देतो, व्हेरिफिकेशन कमिटी करते. व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमचं रिझर्वेशन कन्फर्म होत नाही. तर 2017 त्यांनी कायदा केला की रक्त संबंधांमध्ये कास्ट व्हेरिफिकेशन मला मिळालं, माझ्या पोराने मागायची आवश्यकता नाही, माझ्या पोरीने मागायची आवश्यकता नाही, माझा चुलत भावाने मागायची आवश्यकता. यालाच सगळे सोयरे म्हणतात ना. तर कुठे दोन सगळे सोयरे बघा. माझ्या आजोबाला मिळालं तर मग आजोबांची मुलं आहेत त्यांना मागायची आवश्यकता नाही, आपोआप मिळालं. मग त्यांची मुलं जी आहेत, माझे वडील वगैरे, त्यांना मागायची आवश्यकता, आपोआप मिळालं. मग आम्ही मुलं बहिणी आहोत, आम्हाला मिळालं. यालाच सगळे सोयरे म्हणतात ना. मग सगळे सोयऱ्याची अधिसूचना जी काढली आहे त्यात वडिलांकडून आलेल्या सगळ्या नात्यांना आपोआपच मिळत आहे. नवीन काय मागताय? आईकडून येणारं नातं हे सुप्रीम कोर्ट मान्य करत नाही. हा देश हा पितृसत्ताक आहे. मग त्यासाठी आंदोलन करायचं करा, असं कसं मातृसत्ताक हा देश व्हायला पाहिजे. हा देश पितृसत्ताक असल्यामुळे त्याची जी हायरार्की आहे ती वडिलांकडून येते.
2017 साली देवेंद्रजीने केलेला कायदा आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना यात काही फरक नाही. फक्त आईकडून नातं येऊ शकत नाही, वडिलांकडून द्यावं लागेल, इतकाच फरक आहे. आईकडून आणता येतं असं सुप्रीम कोर्टात जाऊन मान्य करून घेऊया, मग आईकडून चालेल. अन्यथा सगळे सोयऱ्यांची अधिसूचना 2017 साली अंमलबजावणी, मान्य बिंदू लांबत अंमलबजावणी सुरू आहे, नाही लागत, एकाच सर्टिफिकेट बाकी नाही लागत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा शांतपणे विचार केला पाहिजे की आपण काय मागतो, त्यातून काय मिळणार आहे. इकडे एकच उदाहरण देतो, फार वेळ मला बोलायचं नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळातून किती लोकांना लोन मिळालं? 1 लाख. प्रत्येकाने, आणि व्याज नाही त्याला, प्रत्येकाने 5 लोकांना तर जॉब दिला असेल तर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 5 लाख नोकऱ्या क्रिएट झाल्या. आणि आपल्याकडे काय वर्षाला 10,000 शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी मध्ये आम्ही जातो पुण्याला. म्हणजे ते 1 लाख गुणिले 5 म्हणजे एक दुकानदारी काढलं ते 10 लोकांना रोखण्यात होतो आपण, पण 5 धरू. 5 लाख आम्हाला नको, आणि आम्हाला मात्र या 10,000मध्ये 10%, 18%, 19% जे मिळणार आहे ओबीसीला, त्यात आम्हाला घाला समजून. याचा विचार आपण करा. तर हा निर्णय इथे नाही, म्हणजे मी या राज्याचा सिनियर मंत्री असूनही मला सवय नाही की काहीतरी खोटं बोलायची. हा निर्णय जो आहे तो कोर्टात जाईल. सरसकट मराठ्यांना कोण मी म्हटलं की ते कोर्टात जाईल. आईकडून आपण सर्टिफिकेट द्यायला लागलो, मातृसत्ता कोर्टात जाईल. टिकेल की नाही माहित नाही, पण चला असं म्हणा की कोर्टात तरी पाठवून द्या, मग बघूया असं म्हणा. त्यामुळे जे आज शक्य आहे ते सगळं सरकारने दिलं आहे. 10% एससीबीसीचं आरक्षण टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करणार आहोत. पण इथं परत तुम्ही ठरवा, तुमच्या 2 मागण्या ज्या आहेत, बाकीच्या त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, ज्या मान्य नाहीत ते आता सुद्धा करण्याची मला अधिकार आहे. म्हणजे मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत तर मी जळगावच्या कार्यक्रमामध्ये जाहीर करून टाकलो. मग सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला आठवतं का, इतर रात्री 2ला तुम्ही मला फोन करून सांगितलं की एका मुलीने आत्महत्या केली, चिठ्ठी सापडली, माझ्या आई बाबांकडे निम्मे पैसे नाही, दादा कधी कर. तर तुम्हाला मध्ये न विचारता मी करून टाकलो. तसं मुलांना 100%. तुम्हाला एक सांगतो की ह्या वर्षी इंजिनिअरिंगच्या 25% जागा रिकाम्या गेलेल्या आहेत. ऍडमिशन घ्यायला पुरत नाही. आणि आपण आरक्षणाच्या कशासाठी आरक्षण पाहिजे? चांगल्या कॉलेजमध्ये की नाही. तुम्ही काय म्हणाल, तुम्ही खूप हुशार आहात, माझ्याशी आर्ग्युमेंट कराल. 25% जागा रिकाम्या आहेत ना, त्या खडतूस कॉलेजेस आहेत. आमच्या पोरांना रिझर्वेशन नाही, चांगल्या कॉलेजमध्ये मिळत नाही. तर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना फी जास्त आहे, ती सरकार भरते आहे ना. मुलींची तर 100% भरते. राजाभाऊने मागणी सुरू केली मुलांची. काय राजाभाऊचा आवाज मोठा आहे, तो ऐकला जाईल. तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये 10% ऍडमिशन वाढवून द्या म्हणा. टेक्निकली मी त्याच्यावर मीच शिक्षण मध्ये विचार सुरू करतो. मेडिकल काउन्सिल आणि AICTE दोघांची परवानगी आणायला लागते. आता बऱ्या कॉलेजमध्ये पूर्ण ऍडमिशन पाहिजे की नाही. मुळात कुठलेही बऱ्या कॉलेज घ्या, सगळ्यात चांगलं मेडिकल कॉलेज कुठलं? कराडचं कृष्णा. आत गेलं तर म्हणाल आता मी मेडिकलला ऍडमिशन घेतो, 22 लाख रुपये वर्षाला फी आहे. ती 22 लाख रुपये मुलीची फी भरणार की नाही सरकार? मग तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये त्याच्यापेक्षा कुठल्या चांगल्या कॉलेज ऍडमिशन पाहिजे? तरीही चांगल्या कॉलेजमध्ये 10% जागा वाढवा. माझ्याकडे डिमांड करा ना शिक्षण मंत्री म्हणून. मी लगेच कामाला लागतो की कसं वाढवतील, काय वाढवतील. शिक्षणातल्या आरक्षणामध्ये तर हॉस्टेल दिली नाही, हॉस्टेल मिळालं तर दरमहा 6,000 रुपये आहेत, वर्षाला 60,000 रुपये आहेत. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आता आरक्षण द्या असा विषय असायला पाहिजे, पण ते ज्यासाठी आहे ते सगळ्या गोष्टी आपण दिल्या आहेत. नोकरीमधल्या आरक्षणाची स्थिती अशी आहे की प्रायव्हेट जॉब जास्त आहेत, सरकारी जॉब कमी आहेत. सरकारी जॉब मध्ये एवढीशे आहेत, त्याच्यामध्ये आपण भांडतो. आता एवढे दिवस सगळं आंदोलन वगैरे आपण चालवतो. मला असं वाटतं की राजाभाऊंच्या सगळ्या सद्भावना ज्या आहेत त्या सद्भावनांच्या बरोबर मी आहे. त्या सद्भावना नवीन पदवी राजाभाऊंना दिली असेल
तास ते देण्याचा एक कार्यक्रम करून मराठा भूषण राजा चला. मला असं वाटतं की एवढ्या जाहीर मॉबमध्ये प्रश्नोत्तर होणं बरोबर नाही, पण मी माझी भूमिका मांडली, इतिहास मांडला आणि जे जे करणं शक्य आहे ते सगळं करू असं मांडलं. पण राजभवनची जी मागणी आहे की विशेष अधिवेशन बोलवा, त्याचा आवाज थेट त्यामुळे राज्यपालांपर्यंत ह्याचा आवाज पोहोचला आहे आणि राज्यपाल मुख्यमंत्र्यांना विचारतील काय करायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट दादा, विशेष अधिवेशनाचं तर आम्हाला मी माननीय मुख्यमंत्री आणि अध्यक्ष साहेबांकडून उत्तर घेणारच आहेत. फक्त माध्यम आपल्या माध्यमातून आम्ही तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री निवेदन दिलेलं आहे दादासाहेब, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित आहेत असं तुम्ही आम्हाला टाळून जाऊ नका. मराठा मुलांच्या आणि इतर गोरगरिबांच्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला ठोस आश्वासन द्या, एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करतो. मला 40 वर्ष ओळखतात, विशेषतः ज्याच्यामध्ये आर्थिक गणित अडकलेलं असतं ते निर्णय असे ऑन दी स्पॉट सभागृहाच्या बाहेर देता येत नाही, माझ्यावर कारवाई होईल. आणि त्यामुळे एकदा मी मुख्यमंत्र्यांशी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो, ज्याला आमच्या भाषेमध्ये भार काढणं म्हणतात. त्यातून किती भार आहे, जसं मुलींचा 900 कोटीचा भार आहे, सरकारने झेलला ना. मुलांचा बहुतेक तो 1200-1300 कोटीपर्यंत जाण्याचा माझा अंदाज आहे. त्यामुळे मला याची सगळी परवानगी घ्यायला लागेल. पण मी स्वतः सुद्धा याचा आग्रही आहे की मुलांनाही 100% हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.